नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस. बघा मॉस मधला एक टाइप आहे आपल्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ क्वार्टर सर्कल. बघा क्वार्टर सर्कल म्हणजे काय? बघा हा आपल्याकडे एक पूर्ण सर्कल झाला, बरोबर. बघा हा इथे मी याला एक ऍक्सिस काढला, सेंटर्ड काढला, तर अर्धा सर्कल काय बनतो तो सेमी सर्कल. आणि बघा याच्यातला जो एक पार्ट आहे, कोणता तुम्ही एक पार्ट घेतला तर हा एक आपल्याकडे होतो क्वार्टर. बघा क्वार्टरच्या याच्यावरती आपण काही सम्स बघणार आहोत. बघा त्याचे फॉर्म्युले Ixx आणि Iyy म्हणजे दोन्ही ऍक्सिस साठी लक्षात ठेवा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा कॉमन फॉर्म्युला आहे 0.055 into r⁴ आणि एरिया बघा πr²/4. r म्हणजे रेडियस. बघा त्याच्यावरच एक सिंपल असं आपल्याकडे एक सम आहे. डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. बघा म्हणजे तुम्हाला I काढायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे k काढायचं आहे. आता ऍक्सिस लिहिण्याची गरज नाही, कारण दोन्ही ऍक्सिस बघायला गेलं तर कॉमन आहे, म्हणून मी डायरेक्टली त्याला I असं कन्सिडर केलं मोमेंट ऑफ इनर्शियासाठी. स्पेशली xx yy म्हणण्याची आवश्यकता नाही. बघा पुढे रेडियस ऑफ गायरेशन ऑफ क्वार्टर ऑफ सर्कल ऑफ द रेडियस. बघा तुम्हाला रेडियस त्यांनी दिलेली आहे 600 मिलीमीटर बरं ऍट इट्स ओवन ऍक्सिस. बघा एवढं आपल्याकडे गिवन आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काढा आणि रेडियस ऑफ गायरेशन काढा. बघा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? 0.055 into r⁴. बघा टाका व्हॅल्यू 0.055 into r⁴. रेडियस बघा 600⁴. बघा याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0.055 into 600⁴. बघा याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे आहे 7.128 into 10⁹ mm⁴. बघा अशा पद्धतीने आपण एक मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला. त्यानंतर बघा तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन काढायचं आहे. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय आहे? √I/a. तर एरिया काढणं गरजेचं आहे. तर बघा आपण एरिया पहिले फाइंड आउट करून घेऊ. म्हणजे एरियाचा फॉर्म्युला बघा πr²/4. बघा πr²/4. टाका व्हॅल्यू पुट अप करा पाय इंटू रेडियस. रेडियस बघा 600. बघा 600⁴/4. बघा हा एरिया पाय इंटू 600² डिवाइड बाय 4. याचा आन्सर आहे एरियाचं 282.74 into 10⁻³ mm². एरिया स्क्वेअर मध्ये असतो म्हणजे त्याच्या युनिटला आपण स्क्वेअर केला. बघा त्यानंतर तुम्हाला काढायचा आहे रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला √I/a म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन टोटल एरिया. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे 7.128 into 10⁹ बघा इंटू 10⁹ अपॉन एरिया. बघा एरिया आपण काढलेला आहे 282.74 into 10⁻³. बघा त्याचं कॅल्क्युलेशन 7.128 into 10⁹ डिवाइड बाय 282.74 into 10⁻³. बघा रूट आन्सर. बघा याचा रेडियस ऑफ गायरेशन जो निघतोय तो आहे 158.77 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण क्वार्टर सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन हे फाइंड आउट केलं. बघा सेकंड एक्झाम्पल. फॉर अ क्वाड्रंट ऑफ सर्कल ऑफ डायमीटर 140 मिलीमीटर. बघा डायमीटर तुम्हाला दिला आहे 140 मिलीमीटर. बघा त्याची रेडियस 140 डिवाइड बाय 2 म्हणजे 70 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण रेडियस काढली. त्यानंतर बघा कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट xx आणि yy. म्हणजे बघा Ixx
अँड आय वाय वाय हे तुम्हाला फाइंड आउट करायचंय. बघा लक्ष इथं टू फाइंड. बघा या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. त्यानंतर सेंट्रल ऍक्सिस ऑल्सो कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्टिव्ह टू द बेस रेडियस ऑफ द क्वाड्रंट म्हणजे आय बेस. बघा ह्या गोष्टी आपल्याला इथे काढायच्या म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बेस. लक्षात घ्या आय एक्स एक्स आणि आय वाय वाय दोघांच्या व्हॅल्यू कॉमनच आहे म्हणजे एकच त्यांचा कॉमन फॉर्म्युला आहे 0.055 into r raised to 4. बघा चला आता मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स अँड वाय ऍक्सिस म्हणजे आय एक्स एक्स इज इक्वल टू आय वाय वाय. बघा फॉर्म्युला इज इक्वल टू 0.055 into r raised to 4. बघा टाका व्हॅल्यू 0.055 into r. रेडियस बघा 70 raised to 4. बघा याचं कॅल्क्युलेशन 0.055 into 70 raised to 4. बघा याचा आन्सर 1.321 into 10 raised to 6 millimeter raised to 4. बघा अशा पद्धतीने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया इथं फाइंड आउट केलाय. बघा तुम्हाला त्यानंतर सांगितलंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. बघा त्याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे मग आय बेस इज इक्वल टू आय जी म्हणजेच आय एक्स एक्स किंवा आय वाय वाय प्लस एरिया इंटू एच स्क्वेअर. बघा आता आय एक्स एक्स म्हणजे हा किती येतो आपल्याकडे 1.321 into 10 raised to 6 प्लस बघा एरिया तुम्हाला काढायचा आहे. एरियाचा फॉर्म्युला काय बघा पाय इंटू आर स्क्वेअर अपॉन 4. आपण आता डायरेक्ट इथेच व्हॅल्यू पुट अप करतो बघा एरियाची. बघा पाय ऍज इट इज बरोबर इंटू आर. रेडियस किती आहे आपल्याकडे 70. बघा पाय इंटू 70 स्क्वेअर अपॉन 4. बघा एरियाचा फॉर्म्युला पाय इंटू आर स्क्वेअर अपॉन 4. मग रेडियसची व्हॅल्यू होती आपल्याकडे 70 स्क्वेअर अपॉन 4 इंटू एच. बघा याचा सेंट्रॉइडचा फॉर्म्युला आपल्याकडे याचा 4r अपॉन 3 पाय क्वाड्रंट सर्कलचा. बघा इथे 4r अपॉन 3 पाय म्हणजे 4 इंटू r. r म्हणजे किती रेडियस. बघा रेडियस 70 4r अपॉन 3 पाय होल ब्रॅकेट स्क्वेअर कारण h चा काय होता आपल्याकडे स्क्वेअर म्हणून h ची व्हॅल्यू बघा 4r अपॉन 3 पाय. r आपल्याकडे 70 असते म्हणून h चा स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा यांचे एक इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेशन करून घेऊ. 1.321 into 10 raised to 6 प्लस बघा इथे पाय इंटू 70 स्क्वेअर अपॉन 4. बघा याचा आन्सर 3.85 into 10 raised to 3 इंटू इथं बघा 4 into 70 अपॉन 3 पाय त्याचा स्क्वेअर. बघा याचा आन्सर 882.62 इंटू 10 raised to काही आवश्यकता नाही. बघा 8 पॉइंट म्हणजे 882.62 आलं लक्षात. बघा त्यांचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. बघा अगोदरच आपण इकडचं कॅल्क्युलेशन करू आणि मग त्याच्यामध्ये हा 1.321 ऍड करू. बघा म्हणजे 3.85 इंटू 10 raised to 3 इंटू 882.62 बघा प्लस एक आन्सर ऍड करा 1.321 इंटू 10 raised to 6. बघा याचा आपलं फायनल आन्सर जे आपल्याकडे आहे ते आहे 4.72 इंटू 10 raised to 6 mm raised to 4. बघा अशा पद्धतीने आपण
मोमेंट ऑफ इनर्शिया विथ रिस्पेक्ट टू द बेस ही व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केली.